केस हा आपल्या शरीरातील एक निर्जीव भाग असला तरी सौंदर्याचं प्रतीक मानला जाणारा केसाच्या गळतीने मात्र आत्मविश्वासाची कमतरता बऱ्याच लोकांमध्ये जाणवायला लागते. केस गळती व्हायला लागली की मिळेल ती औषधी लावून, मिळेल ती तेलांचा वापर करून ती केस गळती थांबवल्या जाईल अशा प्रकारचा विचार प्रत्येकाचा असतो आणि त्यांनी वाढणारा ताण मात्र केस गळतीला अजून वाढवायला लागतं. मुळात केस गळतीची कारणं कुठली, केस वाढणं किंवा गळणं हे कुठल्या दोषामुळे वाढतं हे जाणून घेतलं तर मात्र बऱ्याच वेळा याची उपचार पद्धती सोयीस्कर ठरते. बऱ्याच वेळा औषधी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वापरले जाणाऱ्या ऑइलचा प्रचार याचा बळीसुद्धा बरेच लोक मोठ्या प्रमाणात ठरतात आणि ऑइलचा वापर करून सुद्धा केस गळती थांबत नाही. त्यावेळेस केस गळती का होते आणि खरंच केस गळती ही कुठल्या तेलाने थांबते का हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो. मुळात आपल्या शरीरामध्ये केस आणि नख ही हाडाचा मल मानलेली आहे. मल म्हणजे स्थूल प्रकार मानलेले आहे. म्हणजे शरीरामध्ये हाडांपासून बनणारं वेस्टेज मटेरियल हे केसांच्या आणि नखाच्या स्वरूपात आपल्या शरीरात वाढत असते. त्यामुळे शरीरामध्ये असणाऱ्या केसांची ठेवण किंवा केसांचा कुठल्याही प्रकारचा पोषण हे मात्र तुमच्या हाडाच्या पोषणावर अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये केसांची असणारी ठेवण किंवा केसांचा असणारा पोषण हे तुमच्या हाडाची निगासुद्धा, हाडाचं लक्षणसुद्धा दाखवत असतं की तुमच्या शरीरामध्ये हाडं किती बळकट आहेत. कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये वात प्रकोप वाढणं म्हणजेच शरीरामध्ये रुक्षता वाढणं हे सुद्धा केस गळतीचं एक मुख्य कारण मानलं आहे. मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळा केसांवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणजेच केमिकल स्पिलिंग किंवा केसांवर वेगवेगळ्या हेअर ड्रायरसारख्या क्रिया याच्यामुळे केस ही निर्जीव किंवा वृक्ष व्हायला लागतात. केसांना स्निग्धतेची आवश्यकता असते कारण केस जे हाडांपासून त्यांचा पोषण हे केसांच्या रोमछिद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रक्ताभिसरणावर अवलंबून असतं. अशा वेळेस शरीरामध्ये वाढणारी कुठलीही क्षारीय गुणधर्म किंवा पित्ताचा प्रकोप हा सुद्धा केस गळतीला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे ज्या पद्धतीने केस गळती किंवा केसांची वाढ ही हाडांच्या बळकटीवर अवलंबून असते त्याचप्रमाणे पित्तावर सुद्धा अवलंबून असते. म्हणून वात आणि पित्त ह्या दोन गोष्टी ज्या प्रमाणात नियंत्रित असतील किंवा ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कंट्रोल केल्या जातील त्या पद्धतीने सुद्धा केस गळती थांबवता येते. आता केवळ केसांना कुठल्याही प्रकारचा ऑइल लावल्याने किंवा केसांच्या मुळाशी पोषण वाढवल्याने मात्र स्थानिक केसांचा पोश्चर किंवा टेक्स्चर सुधारायला मदत होत असली, केसांचं पोषण सुधारलं जाऊ शकत असलं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डॅन्ड्रफसारखे कंडिशन ह्या वाढत नाहीत. परंतु सध्या वाढलेली लाईफस्टाईलच्या पद्धतीमध्ये केसांना चिपचिपीतपणा येऊ नये त्या पद्धतीमुळे बऱ्याच वेळा आंघोळीमध्ये मोठ्या प्रमाणात केसांना वेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या केमिकल्सचा वापर म्हणून, शॅम्पूचा वापर म्हणून केस हे वृक्ष व्हायला लागतात किंवा त्यांच्या मुळांमध्ये क्षारीय पदार्थ कुठल्याही शॅम्पूच्या स्वरूपात, साबणाच्या स्वरूपात जमा व्हायला लागतात आणि यामुळे केसांच्या मूळ मात्र कमकुवत होतात आणि केस गळती वाढायला लागते. केस गळतीची वरच्या स्वरूपात असणारी कारणं ती म्हणजे केसांच्या ठिकाणी वेगवेगळे वापरले जाणारे हायर कॉन्सन्ट्रेट शॅम्पू. त्याचबरोबर सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण ठरतं ते म्हणजे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं बोअरचं पाणी किंवा क्षारीय पाणी. आता क्षारीय पाणी म्हणजे जमिनीखाली खोलवरून येणारं पाणी हे क्षारीय स्वरूपाचं असतं. यांना सूर्यप्रकाशाचा वापर फार मोठ्या प्रमाणात नसतो. त्यामुळे त्यामध्ये असणारे हेवी मेटल्स, मिनरल्स याचा परिणामसुद्धा पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारीय गुण वाढल्यामुळे केसांच्या मुळांच्या ठिकाणी जाणवायला लागतो आणि त्या ठिकाणी केस गळती वाढायला लागते. त्यामुळे बोरच्या पाण्याने होणारी केस गळती टाळणंसुद्धा हे एक महत्त्वपूर्ण कारण ठरू शकतं. तर त्या कारणांचा जाणीव केल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा ही कारणं टाळली तरीसुद्धा केस गळती थांबवता येऊ शकते. आता केसांच्या मुळांचं पोषण हे ज्या पद्धतीने केवळ ऑइलने होत असतं तसं पोटातून सुद्धा वात नियंत्रित करणं किंवा पोटातून स्निग्धता वाढवणं हे वाताला नियंत्रित ठेवण्याचं एक महत्त्वपूर्ण औषध आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बस्ती चिकित्सा किंवा पोटातून कुठल्या प्रकारचे स्निग्ध स्वरूपाचे औषधी तेलांचा वापर करणं, तीळ तेलासारख्या औषधी तेलांचा वापर खाण्यामधून करणं हे वाताला नियंत्रित ठेवायला उपयोगी ठरतं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने खोबरेल तेल केसांच्या बाबतीत पोषक मानलं जातं कारण हे थंड स्वरूपाचं
केसांच्या ठिकाणी वापरलं जाणारं तेल आहे. या तेलांचा उपयोग बऱ्याच वेळा आता मोठ्या प्रमाणात चिपचिपपणामुळे टाळत असले तरी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी केसांच्या मुळाशी केसांचं पोषण होणं आवश्यक असतं. ह्याच्यात अनेक औषधी द्रव्यांनी परिपूर्ण असणारे सध्याही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेल उपलब्ध होतात, ज्यामध्ये भृंगराज तेल, मोठ्या प्रमाणात वटजटादी तेल किंवा वडाच्या जटांपासून बनवल्या जाणारं तेल हे सुद्धा उपयोगी ठरतात. बऱ्याच वेळा हे घरी बनवणं योग्य नसलं किंवा शक्य नसलं, योग्य पद्धतीने बनवल्या जाऊ शकत नसलं तरीसुद्धा आपण मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं आणि याचं पोषण हे तिसऱ्या दिवशी केसांच्या मुळाशी करणं हे सुद्धा योग्य ठरतं. केसांसाठी जी महत्त्वपूर्ण कारणं पोटातून आपण जाणून घेतली, त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये असणारी D3 लेवल किंवा त्याच पद्धतीने साध्या भाषेत मानल्या जाण्याचं तर वाढता शरीरामध्ये असणारा कॅल्शियमची लेवल ही चांगली राहणं ही केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे शरीरात वात मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, पित्त मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, ते स्थानिक किंवा पोटातून वाढणार नाही यासाठी काळजी घेणं उपयोगी ठरतं. त्यामुळे रात्रीची जागरणं टाळणं, शरीरात स्निग्धतेचा चांगल्या पद्धतीने ॲब्सॉर्प्शन वाढवणं किंवा शरीरामध्ये अभ्यंग स्नान घेणं. अभ्यंग स्नान म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही औषधी तेलाला पूर्ण सप्ताहातून किंवा 2 सप्ताहातून मसाज घेऊन त्यावरती गरम पाण्याने आंघोळ करणं हे सुद्धा शरीराचा वात नियंत्रणात करायला उपयोगी ठरतं. उगाच कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या बघितल्या जाणाऱ्या ऑइलचा ॲडव्हर्टाईजच्या भरोशावरती केसगळतीसाठी वापर करण्याने मात्र सुद्धा कारणं दूर जर झाली नाही तर केसगळती कायम राहते. त्यामुळे आपल्यामध्ये यापैकी कुठल्या केसगळतीची कारणं आहेत ती कारणं आपण बघितली पाहिजे आणि ती बघितल्यानंतर ती कारणं दूर केली तर मात्र केसांच्या पोषणासाठी उपलब्ध असणारे भृंगराजसारखे, वटजटासारख्या अनेक औषधी गुणधर्माच्या परिपूर्ण औषधी ह्या आपल्याला त्याच्या केसांच्या पोषणाला उपयोगी ठरू शकतात.